वाळूज परिसरातील खवड्या डोंगरावरून उडी घेत एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कुटुंबातील तरुण मुलगा आत्महत्या करण्यासाठी डोंगराच्या कड्यावर चढला होता. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस आणि नागरिक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मुलाला वाचवण्यासाठी त्याचे वडील डोंगराच्या कड्यावर गेले, मात्र मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांचा तोल गेला आणि दोघेही डोंगरावरून खाली कोसळले. ही घटना पाहून आईनेही डोंगरावरून उडी घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेत आई, वडील आणि मुलाचा मृत्यू झाला. दरम्यान अग्निशामक दलाच्या जवानांनी तिघांना वाचवण्यासाठी डोंगराच्या खाली जाळी लावण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तरुणाने वारंवार जागा बदलल्याने त्याला वाचवण्यात यश आले नाही, अशी माहिती घटनास्थळी उपस्थित प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांकडून संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे. 1100 वाजता आमच्या 112ला फोन आला आणि फोन आल्यानंतर आमचे 112चे कर्मचारी सुरेश भिशे आणि त्याच्यासोबतचे अंमलदार हे त्या ठिकाणी खवड्या डोंगरवर एक इसम साठी गेलेला आहे अशी 1100 वाजता 112ला कॉल आल्यानंतर आमचा पोलीस फोर्स त्या ठिकाणी गेला. 112चे कर्मचारी गेले आणि त्याच्यानंतर बाकीचे काही कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले. तर त्या ठिकाणी एक व्यक्ती की त्या ठिकाणी ती डोंगराच्या कडेला, खवड्या डोंगराच्या कडेला उभे असल्याची, आत्महत्या करण्यासाठी उभे असल्याची माहिती समजली. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी प्रत्यक्षात ती पाहिले आणि त्याला कन्व्हिन्स करत होते की बाबा तो आत्महत्या करू नको. मग ते आत्महत्या करू नको म्हणून त्याला समजवत असतानाच काही कर्मचाऱ्यांनी लगेच तात्काळ फायर ब्रिगेड बोलवली. फायर ब्रिगेडसुद्धा त्या ठिकाणी आली आणि डोंगराच्या पायथ्याशी त्यांनी ती जाळी लावली की जर पडला तर त्या जाळीमध्ये तो अडकला आणि त्याचा जीव वाचेल अशा पद्धतीने प्रयत्न केले. परंतु तो पोलिसाला आणि खालच्या फायर ब्रिगेडलाही चकमा देऊन वारंवार त्या ठिकाणी जागा बदलायचा प्रयत्न करत होता आणि त्यामुळे ते खालचे जे पायथ्याच्या डोंगराच्या पायथ्याशी जे फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्याला बऱ्याच वेळाच ती तुमची जाळी बदलायचा प्रयत्न केला. तो जाणून हेतुपुरस्कार तसं आत्महत्या करण्यासाठी करत होता, परंतु आमचे लोक समजवायचा प्रयत्न करत होते. तो समजायच्या बेतातही आला होता. त्याचं मन परिवर्तन करत असताना तो मन परिवर्तनही होत होते, परंतु त्या गर्दीमध्ये पोलिसाला माहीत नव्हती. त्या गर्दीमधून त्यांचे वडील, जे की पोलिसाला माहीत नाही, ते अचानक गेले आणि त्याला धरून ओढण्याचा प्रयत्न केला, म्हणजे वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी पाठीमागे तोल गेल्यामुळे वडील त्यांनी मागच्या साईडला अंग झोकून दिल्यामुळे तो आणि वडील खाली पडून मयत झाले. आणि त्या ठिकाणी त्याची आई पण समजवत असतानाच आईने हे बघून तात्काळ आईनंही त्यांनी ती उडी मारून तिघाची त्या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे.